गोकुळातला कृष्ण जेव्हा वृंदावनी गेला तेव्हा त्या लहानग्याला एका गोष्टीचं दुःख तर एका गोष्टीचा आनंद होता. तो कृष्ण दुःखी यासाठी होता कारण तो त्याचं गोकुळ सोडून जात होता, आणि आनंदी यासाठी होता कारण त्याची प्रिय सखी त्या वृंदावनी त्याला भेटणार होती. तीच राधा जिची ओळख कधीतरी त्या गोकुळवनी आपल्या बाळलीलांसोबत झाली होती. यमुनेच्या काठी जलक्रीडा करताना तिच्या हास्याने कृष्ण क्षणार्धात तिच्यावर मोहित झाला असे. ती वृंदावनीची नार या लीलाधराच्या एखाद्या लीलेने मोहित होऊन गेली असेल आणि त्या मोहन स्वरूपाला ती विसरूच शकली नसेल. नंदराज आणि यशोदा आपल्या कुटुंब व गावात सोबत इथे येत आहेत हे कळताच वृंदावनवासी लगबगीने पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या तयारीला लागले असतील. पण ती राधा, ती मात्र कधी त्या गोकुळातील चित्तचोराला पाहतेय असं तिला झालं असेल. त्या मधुसूदनाचे ते बासरीतून निघणारे स्वर या वृंदावनी कधी गुंजतायत असं तिच्या वेड्या मनाला झालं असेल. तिचे नयन आणि कान आतुर झाले असतील. तिची प्रतीक्षा अखेर पूर्ण झाली. उष्णतेच्या दाहाने भेगाळ पडलेल्या भुईला जशी वर्षा क्षणात थंड करते, तसेच राधेच्या डोळ्यांना भगवंतांचे ते छोटेसे सावळे सुंदर रूप मनोहर दिसले आणि ती मनोमन म्हणाली असे, जर असं असतं तर आपल्याला आवडलेल्या भावलेल्या व्यक्तीला आपण नजर वेढ्यात ठेवून त्याला हृदयाच्या कारागृही कैद करता आले असते. किती छान झालं असतं नाही? मग ती व्यक्ती आपलीच, तिच्यावर इतर कुणाचाही हक्क नाही. थोड्या वेळाने ती भानावर आली आणि म्हणाली, शी बाई, काय मी स्वतःशीच बोलत बसले वेड्यासारखी. असं बोलून हसायला लागली. हसताना तिचा चेहरा लाल लाल झालेला. दोन वेड्या घातलेली ती चिमुकली राधा अजूनच सुरेख दिसत होती. कृष्ण तिच्या समोर येऊन उभा राहिला. सूर्यास्ताची वेळ झालेली. सावळ्या वर्णावर तो केशरी रंग पडून कृष्ण तांबूस रंगी रंगला होता. राधेने कृष्णाला प्यायला पाणी दिलं. कृष्ण तिला पाहून गोड हसला. राधेने पाणी देता देता खोडकर प्रश्न केला, मग कसं वाटलं आमचं वृंदावन? आहे की नाही गोकुळपेक्षाही सुंदर नगरी? पाण्याचा एक घोट उतरवून कृष्ण स्मित हसत म्हणाला, तू जेव्हा आम्हाला हे वृंदावन दाखवशील तेव्हाच तर कळेल ना सुंदर काय आहे ते, आमचं गोकुळ की तुमचं वृंदावन. आता विसरून जाते गोकुळ. आजपासून तुम्ही वृंदावनवासी झालात यशोदानंदन. हे वाक्य ऐकून चिमुकल्या राधेसह सर्व जण हसले. राधा कृष्णाची भेट ही खरंच कुठल्याही शब्दात व्यक्त न करण्यासारखीच आहे. आज कैक वर्ष लोटली, युगे सरली, पण ही प्रेमकथा तशीच खुललेल्या गुलाबासारखी वाटते. हे प्रेम वासनेच्या अगदी पलीकडचं. कधी संबंध आलाच तर तो मनाचा मनाशी, डोळ्यांचा डोळ्यांशी आणि राहून गेलेल्या भावनांचा एका अर्धवट प्रेम कथेशी. रात्रीच्या त्या शीत चंद्रमात राधेचा हात कृष्णाच्या हाती नकळत स्थिरावायचा. पौगंडा अवस्थेत वाटणारं आकर्षण हे प्रेमच आहे हे उमजताना सारी हयात सरून गेली. राधेचं सुख म्हणजे कृष्णाच्या बासरीतून येणारे ते विलोभनीय सूर व कृष्णाचं सुख म्हणजे राधेने आपल्या खांद्यावर स्थिरावलेले मस्तक. या स्वार्थासाठी जगणाऱ्या जगाच्या धावपळीत तीच एक अगदी क्षणासाठी का होईना पण या जगाचा विसर पाडून मंत्रमुग्ध करणारी जागा. वेळ सरत गेली. गोकुळचा बाळकृष्ण, वृंदावनाचा कान्हा मथुरेला आपल्या मामाच्या अत्याचारापासून या जगाला मुक्त करण्या निघताना राधा त्याला भेटते. रथावरून जात असलेल्या कृष्ण
आणि बलराम सोबत असलेल्या कंस राजाच्या मंत्रीला प्रश्न पडतो. तो कृष्णाला विचारतो, कृष्णा, ही कोण? त्यावर कृष्ण रथावरून खाली उतरता उतरता स्मित हास्य देत उतरतो. सगळे माझ्यापाशी येतात आणि मी हिच्यापाशी येतो. राधेचे नेत्र अश्रूंनी भरून गेलेले असतात. शब्द मुखातून बाहेर पडण्यात निकामी ठरत असतात. त्या रडणाऱ्या गोऱ्या पान चेहऱ्याला कृष्ण काही क्षण न्याहाळतो. आपल्या बोटांनी हळूवार तिच्या गालांवर ओघळणारे अश्रू पुसतो. तिचं मुखकमल आपल्या हाती घेताना म्हणतो, राधे, रडू नकोस ग. नाहीतर या भूमीतून पाय बाहेर नाही पडायचा. नको ग या स्थिरावलेल्या मनाला पुन्हा चंचल करूस. तू चल ना माझ्यासोबत. आपण तिथे त्या राजमहाली एकत्र राहूया. अश्रूंना धारा देत राधा कृष्णाला हसत म्हणते, हे मनोहरा, गिरीधरा, तुझा सहवास लाभला इथेच धन्य झाले रे. तुझ्या त्या महालात ही गावातली सुंदरता नाही चालायची. प्रत्येकाची स्वतःची एक जागा असते आणि मला माझं स्थान माहितीये. तू जा, धर्माचा विजय कर, एका नव्या अध्यायाला सुरुवात कर. मी तर तुला शेवटचं भेटायला, पाहायला आले. पुन्हा हा योग माझ्या भाई असेल नसेल. हे कृष्णा, ह्या राधेच्या मनमंदिरी कायम तूच राहशील. मरेपर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करेन. त्या हसऱ्या कृष्णाचे डोळे भरून आले. त्याने राधेचा हात हाती घेतला. त्याचे ते अश्रू वाहून हातावर पडले आणि तो म्हणाला, राधे, भविष्यात जेव्हा केव्हाही माझं पूजन होईल तेव्हा तुलाही पूजलं जाईल. तुझं नाव हे माझ्या नावा आधीच घेतलं जाईल. राधे कृष्ण, राधे कृष्ण. एवढं बोलून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. कृष्णाच्या पायाची धूळ राधेने मस्तकाला लावली. त्याला प्रणाम केला. कृष्ण वृंदावन सोडून मथुरेला निघून चालला होता. कितीतरी वर्ष सरून गेली. मथुरेचा राजा द्वारकाधीश झाला. कृष्णाचा श्री कृष्ण झाला. त्याच्या राणी वशात राधे कृष्णाच्या खूप गप्पा चालायच्या. या लीलाधराच्या लीलाच इतक्या. असंच एके दिवशी राधा कृष्णाला भेटायला द्वारका नगरी आली. वयाने वृद्ध राधा कृष्णा समोर आली. त्याला बघून प्रणाम केला. श्रीकृष्ण आपल्या सिंहासनावरून उठला, तिच्या जवळ गेला, तिचा हात हाती धरला आणि आनंदाने राधे राधे बोलू लागला. तिचं आदरातिथ्य केलं, तिची सेवा केली. राणी वशात महाराणी राधा असा मान दिला. रात्री राधा कृष्ण एकत्र असताना राधेने कृष्णाला प्रश्न केला, वासुदेवा, हे एवढा आदरातिथ्य कशासाठी? यावर श्री कृष्ण म्हणाले, तुझ्या प्रेम भावनेचा प्रसाद आहे हा. तुझ्या निस्सीम प्रेमरूपी भक्तीचा आशीर्वाद. हे ऐकून राधा म्हणाली, माझी आणखीन एक इच्छा पूर्ण करशील? हो, तू इच्छा तर व्यक्त कर. श्रीकृष्ण पुन्हा हसत म्हणाला, हे भगवंता, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून तुझ्या बासरीतून निघणाऱ्या सुरांना ऐकत ऐकत मुक्ती दे. श्रीकृष्णाने ही इच्छा स्वीकार केली. त्याच्या मांडीवर राधेने डोकं ठेवलं. श्रीकृष्णाने बासरी वाजवायला सुरुवात केली. त्या स्वरांनी ती रात्र मंत्रमुग्ध झालेली. श्रीकृष्ण मात्र रडत होता. राधेने आपला अखेरचा श्वास राधे कृष्ण, राधे कृष्ण बोलून सोडून दिला. ती आता कायमची मुक्त झाली होती, तेही प्रेमाच्या निर्मळ सहवासाद्वारे.